नमस्कार मैत्रिणींनो. तर मी सुशिला शिलाई कोर्स मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, आज आपण प्रिन्सेस कटचा पेपर कटिंग ब्लाउज पिसावरती कसं ठेवायचं, त्याच्यानंतर कशा पद्धतीने कटिंग करायचं, कुठे मार्जिन वाढवायची कुठे नाही वाढवायची, ब्लाउजला प्रॉपर फिनिशिंग कशी द्यायची, डीप गळा असेल तर त्याची आज आपण संपूर्ण टीचिंग बघणार आहोत. फिनिशिंग मध्ये ब्लाउज कसा टीच केला जातो. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी ब्लाउज वेअर केलेला आहे. ह्या ब्लाउजचीच तुम्हाला ह्या ठिकाणी ब्लाउज पिसावरती कटिंग आणि टीचिंग दाखवणार आहे. डिटेल मध्ये तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतीने शिकायचं असतं तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती हाय करायचा आणि रेकॉर्डेड क्लासेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. लाईव्ह क्लास आपले संपलेले आहेत आणि रेकॉर्डेड क्लासेस हे आपले चालू आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. ओके, तर फायनल ब्लाउजचा लुक दाखवते तुम्हाला. सुद्धा आपण कमी घेतलेली, बऱ्याच ताईंची डिमांड असते की ताई आम्हाला कमी शोल्डर पाहिजे आणि डीप गळा पाहिजे, ह्या प्रकारचा ब्लाउज आम्हाला टीच करायचा आहे. अशा वेळेस आपल्याला कटिंगची प्रॉपर मेथडच माहिती नसते आणि मग आपले ब्लाउज हे चुकतात. आर्महोल मध्ये फुगा पडणे, रिंकल्स पडणे, शोल्डर उतरणे, शोल्डरची पट्टी छोटी घ्यायची असेल तर कशी घ्यायची, कशी कमी करायची, गळा सुद्धा आमचा ह्या ठिकाणी ब्रॉड पाहिजे असेल, जसं की मी ह्या ठिकाणी टीच केलेला आहे. ह्या प्रकारचा गळा सुद्धा तुम्हाला ब्रॉड पाहिजे असेल. बघू शकता बॅकने किती सुंदर असा लुक आलेला आहे. तुम्हाला इतका ब्रॉड नको पाहिजे असं तर थोडासा कमी सुद्धा करू शकता, असं बिलकुल नाहीये. परंतु ज्यावेळेस तुम्हाला 1 इंचाचं शोल्डरची पट्टी आणि 1.5 इंचाची शोल्डरची पट्टी जर टीच करायची असेल त्यावेळेस थोडासा ब्रॉड नेकच गळा हा सूट होतो त्याला. ठीक आहे, अशा पद्धतीने ह्या ब्लाउजची संपूर्ण टीचिंग दाखवणार आहे. तर चला, इथे आपण जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, मग इथे आपण हा प्रिन्सेस कटचा पॅटर्न आहे. तर या ठिकाणी आपली 1 इंचाची शोल्डरची पट्टी आहे आणि त्याचं पेपर कटिंग आपण केलेलं आहे. ते आता ब्लाउज पिसावरती कसं ठेवायचं, कसं मार्किंग करायचं, संपूर्ण ब्लाउजचं या ठिकाणी ब्लाउज पिसावरती कटिंग आणि टीचिंग आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तर बघा, तुम्ही ज्या ताई आपल्याकडनं रेडीमेड पेपर पॅटर्न घेता किंवा तुम्ही जरी स्वतः पेपर कटिंग करत असतील तरी तुम्हाला सर्व प्रिन्सेसचे जे पार्ट असतात ना ते ह्या पद्धतीनेच मार्किंग करायचं आहे. आता बघा, या ठिकाणी आपण मार्किंग केलेलं आहे बॅक साईडला आणि हा जो पॅटर्न आहे ना तो बॅक हुकचा आहे, म्हणून मी पेपर कटिंग मध्ये बॅक हुक पेपर मध्ये मार्जिन घेतली नव्हती, तर ती आपण इथे अस्तरवरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि जसंच्या तसं आपल्याला मार्किंग करायचं. आता हे प्रिन्सेसचे जे साईड पार्ट आहेत ना त्या बाजूने आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन ही वाढवायची आहे. तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी आपण शिलाई मार्जिन वाढवलेली आहे. त्याच पद्धतीने साईड पार्टचं सुद्धा आपल्याला इथे काय करायचंय, अगदी जसंच्या तसं पेपरच्या बरोबर आपल्याला मार्किंग करून घ्यायचंय आणि इथे सुद्धा आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवायचंय. दोन्ही पार्टला सेम शिलाई मार्जिन आपल्याला वाढवायचंय फ्रंट साईडला. ठीक आहे, आणि बॅक साईडचं जसंच्या तसं मार्किंग करायचंय, टक्सची मार्किंग करून घ्यायचंय. ओके, या पद्धतीने आपण काय करणार आहोत, आता इथे पटापट मी कट करून घेत आहे. हे बघा, या पद्धतीने. तर तुम्हाला सुद्धा जसं मार्किंग केलंय तिथूनच आपल्याला कट करायचंय. तर अस्तरचा भाग आपण पटापट ह्या ठिकाणी कटिंग करून घेतलेले. तुम्हाला ऑल साईज मध्ये ह्याच पद्धतीने कटिंग करायचंय. संपूर्ण ब्लाउजचं टिचिंग सुद्धा आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत. कॅनव्हस आपण फ्रंटला आणि बॅकला पण वापरणार आहोत. तर कॅनव्हस मी ऑलरेडी तयार करून घेते, कारण व्हिडिओ काय होतं ना खूप मोठा होतो, त्याच्यामुळे कॅनव्हस जसंच्या तसा गळ्याबरोबर आकाराने आपल्याला कट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता इथे सर्वात पहिल्यांदा आपण मेन फॅब्रिक वरती आधी कटिंग करून घेणार आहोत. तर बघा, मेन फॅब्रिक वरती कटिंग करताना आणि अस्तर वरती कटिंग करताना फ्रंट साईडचा भाग तुम्हाला जर जॉईंट ठेवायचा असेल, फ्रंटला हुक करायचे नसतील, तर सर्वप्रथम आधी तो तुम्हाला जॉईंट भागावरती कट करायचा आहे आणि बॅक साईडचा भाग हा ओपन बाजूने कट करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे काय होतं ना, जॉईंट भागाकडनं जो भाग असतो तो आधी कट करायचा. तर आपण बघा, हा फ्रंट साईडचा भाग जॉईंट भागाकडनं मी कट केलं आणि मी जो मेन फॅब्रिक आहे अस्तर लाइनिंगचा सर्व उभ्या धाग्यामध्ये कट करत आहे. या ठिकाणी बघू शकता. आणि ब्लाउज पीस तर अप्रतिम आहे, खूपच सुंदर ब्लाउज पीस आहे हा. ठीक आहे, त्याच्यामुळे बघा पूर्ण ब्लाउज आपला ज्यावेळेस रेडी होईल फायनल, याचा मी तुम्हाला वेअर करून हा ब्लाउज दाखवणार आहे की कशा पद्धतीने. तर हे सुद्धा ब्लाउज आपण क्लासेस मध्ये
1 शोल्डरचं, 1.5 शोल्डरचं हे कटिंग आपण क्लासेसमध्ये शिकवतो. ठीक आहे, तर ह्या प्रकारचे तुम्हाला क्लासेसमध्ये कटिंग आणि टीचिंग संपूर्ण डीप मध्ये शिकवलं जातं. बॅक साईडचं कटिंग कसं करायचं, शोल्डर कसं घ्यायचं, तुम्हाला गळा अगदी पसरट पाहिजे असेल, अगदी गोलसर पाहिजे असेल तर कशा पद्धतीने, शोल्डर पट्टी पण कमी पाहिजे असेल तर तुम्हाला अगदी डिटेलमध्ये कटिंग या ठिकाणी शिकवली जाते. ठीक आहे, आपल्या क्लासेसमध्ये त्याच पद्धतीने आपले रेकॉर्डेड क्लासेस सुद्धा चालू आहेत, तर तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. ज्या ताईंना टायमिंग ऍडजस्ट होत नसेल तर त्यांनी रेकॉर्डेड क्लासेस घ्या. आणि आता आपले 7 तारखेपासून ऑलरेडी रेकॉर्डेड क्लासेस हे चालू आहेत. बघा, आता मेन फॅब्रिक आणि अस्तर हे जोडून घ्यायचंय व्यवस्थित. तुमचं जर मेन फॅब्रिक आणि अस्तर इकडे तिकडे होत असेल तर पिनअप लावायचे आहेत, बॉल स्पिन, आणि मग तुम्हाला शिलाई मारायची. ओके, तर सर्व पार्ट आपण जोडून घेतलेले. एक्स्ट्राचं फॅब्रिक मी या ठिकाणी कट करून घेतलेला आहे. फ्रंट साईडचा भाग सुद्धा तयार करून त्याच्यावरती आता आपल्याला हा कॅनव्हसचा भाग मी तुम्हाला आधीच बोलली होती की आपण कट करून घेतलेला आहे. तर तुम्हाला सुद्धा कट करून ह्या पद्धतीने सेट करून पॉकेट करून लावू शकता. आता अस्तरला जर आपण कॅनव्हस चिपकवला असता ना तर काय प्रॉब्लेम झाला असता, जो मेन फॅब्रिक आहे त्याच्यातून जो व्हाईट कॅनव्हस आहे तो दिसला असता. म्हणून आपण ह्या ठिकाणी काय केलं, पॉकेट करून मग कॅनव्हस लावतोय. ठीक आहे, किंवा तुम्ही डबल अस्तर करून सुद्धा कॅनव्हस लावू शकता, परंतु इथे आपल्याला डबल अस्तर नाही वापरायचं. दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. एका दाबावरती शिलाई मारून नंतर दाब शिलाई देऊन पुन्हा आपल्याला किनारी शिलाई द्यायची आणि आतमध्ये फोल्ड करायचं. आता तुम्हाला जर या ठिकाणी किनारी शिलाई द्यायची नसेल तर व्यवस्थित इस्त्रीच्या साहाय्याने प्रेस करा, म्हणजे फिनिशिंग मध्ये बसतं. आपण संपूर्ण ब्लाऊज रेडी झाल्यानंतरच ह्या ब्लाऊजला फिनिशिंग, म्हणजे ऑलरेडी आपण इस्त्री करणार आहोत नंतर. ठीक आहे, आता प्रिन्सेसच्या भागाला आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडली होती ना, अर्धा इंचच फॅब्रिक तुम्हाला शिलाईमध्ये दाबायचंय. बघा, ज्या ठिकाणी राऊंडेड शेप असतो त्या ठिकाणी दाब उचलत मग शिलाई मारा. आता ह्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडचा पण पार्ट आपल्याला जोडून घ्यायचंय. बघा, साईडला जे कानाकोपरे थोडेफार फॅब्रिक आपलं बाहेर निघतं, टोक वगैरे, तर ते कट करायचे टिचिंग झाल्यानंतर. हे बघा, या पद्धतीने आपण जोडून घेत आहोत. जास्त आपलं जे फॅब्रिक आहे ते कमी जास्त झालेलं नाहीये. बघा, या पद्धतीने काय करायचं तुम्हाला कट कर. आता मी इथे ह्या ठिकाणी इंटरलॉक सुद्धा करून घेतलेलं आहे, कारण इंटरलॉक केल्यानंतर हात शिलाईचे पट्टे आपल्याला ह्या ठिकाणी लावायचे आहेत. नंतर काय होतं, अर्धवट इंटरलॉक राहतं, म्हणून आपण आधीच इंटरलॉक करून घेतलेले आहे. कमरेची पट्टी ह्या ठिकाणी साधारणतः 1 इंचाची तुम्हाला लावायची आहे. ठीक आहे, मी डबल फोल्ड करून मग या ठिकाणी लावते. 1 इंचाची घेतली म्हणजे पाऊण इंच आतमध्ये फोल्ड होणार आहे ती. ओके, अशा पद्धतीने. आणि सेंटर मध्ये आपल्याला शिलाई द्यायची, जेणेकरून नंतर आपण त्याला हात शिलाई करणार आहोत. एक्स्ट्राचं फॅब्रिक आपल्याला ह्या ठिकाणी कट करून घ्यायचंय. तुम्ही बघू शकता फिनिशिंग अगदी सुंदर आलेली आहे. आता बॅक साईडचा भाग सुद्धा आपण या ठिकाणी तयार करून घेणार आहोत. कॅनव्हस या ठिकाणी फ्रंटला जसं आपण तयार केलं होतं सेम त्याच पद्धतीने तुम्हाला तयार करून घ्यायचंय. बऱ्याच ताईंना काय होतं, कॅनव्हस कसा लावायचा ताई, हे आम्हाला जमत नाही, तर तुम्ही या प्रकारे सुद्धा लावू शकता. अस्तरवरती ज्यावेळेस तुम्ही गळा कट करता किंवा तुमच्याकडे जो पार्ट पेपर कटिंग असेल त्याच्यावर गळ्याचा शेप असेल तर तोच गळ्याचा शेप तुम्हाला कॅनव्हस वरती ठेवून मार्किंग करून आणि कट करून घ्यायचंय. जास्त अवघड नाहीये. मी बऱ्याच वेळा कॅनव्हस कसा कट करायचा आपल्या व्हिडिओ टाकलेले आहेत बरेच, ते तुम्ही बघा. इथे जो टक्स आहे तो आपल्याला टीच करून घ्यायचा. कॅनव्हस थोडासा मी फोल्ड करून घेतला आणि मग टक्स टाकते. ठीक आहे, या पद्धतीने घेतलेले बघू शकता. आता इथे लगेच आपण हुकाईची पट्टी लावून घेणार आहोत. तुम्हाला उजव्या साईडला डाव्या साईडला हुकची पट्टी लागते, आईची पट्टी लागते, ही तुम्हाला डिसाईड करायचं किंवा कस्टमरच्या आवडीनुसार तुम्हाला ती साईड चूज करायची आणि मग त्याच्यानंतर शिलाई मारायची. आतमध्ये दुमडून घ्यायचं ह्या पद्धतीने आणि आपण अगदी फिनिशिंग मध्ये शिलाई मारायची. तुम्ही बघू शकता प्रॉपर ह्या पद्धतीने. कॅनव्हसच्या गळ्याला आपण फिनिशिंग अजून दिलेली नाही, म्हणजे किनारी शिलाई वगैरे दिलेली नाही, ती नंतर द्यायची, कारण आपल्याला शोल्डर लॉक करायचंय. त्याच्यानंतर आपलं दुसऱ्या साईडचा पार्ट असतो ना, आय पट्टी असते ती आपल्याला इथे तयार करून घ्यायची.
आता आयपट्टी तयार करताना आपल्याला इथे काय करायचं, मेन फॅब्रिक वरती अस्तर ठेवून आपल्याला या ठिकाणी तयार करून घ्यायचंय. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण आयपट्टी पण या ठिकाणी लावून घेणार आहोत. सेम प्रोसेस असणार आहे आणि ह्या पार्टला पण सेम प्रोसेसने आपल्याला कमरेची पट्टी म्हणजे हात शिलाईची पट्टी ह्या ठिकाणी लावून घ्यायची. आता तुम्हाला खरं सांगते, अलट पलट करण्याऐवजी तुम्ही जर कमरेची पट्टी या ठिकाणी टाकली ना तर त्याचा सपोर्ट खूप छान असतो. ब्लाऊज उचकण्याचे चान्सेस कमी असतात बॅक साईडने आणि योग्य पद्धतीने कटिंग केले ना तर काहीच प्रॉब्लेम येत नाही. मेन म्हणजे खरं तर तुमची योग्य कटिंग करणं खूप महत्वाचं आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे गळ्याच्या उंचीनुसार आणि साईज नुसार गळा किती डीप आहे, किती कमी आहे, अंगावरचं माप आहे की त्याच्यानुसार कटिंग मध्ये काय तुम्ही बदल केला पाहिजे, हे जर तुम्हाला एकदा आलं तर तुमचं बेसिक हे परफेक्ट होणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने डीप मध्ये तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आपण ह्या ठिकाणी कटिंग शिकवलेलं आहे. आता इथे बघा शोल्डर लॉक करायचंय, तर फ्रंट साईडचा शोल्डर बॅकच्या शोल्डर मध्ये लॉक करायचं आपल्याला. तर कॅनव्हासचा भाग मी ओपन करून घेतलाय, त्याच्यामध्ये शिलाई मारून म्हणजे ते कव्हर करायचे, त्याच्यामध्ये गुंडाळायचे आपल्याला बॅकच्या शोल्डर मध्ये. ठीक आहे, हे बघा मी जसं करते सेम टू सेम करा तुम्ही प्रोसेसने, बरोबर तुमचं या ठिकाणी लॉक. पण पूर्ण शोल्डर लॉक नाही होणार, फक्त गळ्याची बाजू असते ना तीच लॉक होणार आहे. पूर्ण शोल्डर लॉक करण्यासाठी ना वेगळी सिस्टीम असते, तर ते मी नेक्स्ट कधीतरी एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेल तुम्हाला. ठीक आहे, ह्या पद्धतीने ओपन करून घ्यायचा. जो अर्धवट आपला शोल्डर आहे त्याला आपल्याला इंटरलॉक करून घ्यायचंय आणि गळ्याच्या साईडने आपल्याला काय करायचं, या ठिकाणी शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारून घेतल्यानंतर फिटिंगची बाजू आपल्याला चेक करून घ्यायची, कुठे कमी जास्त असेल तर थोडंफार कव्हर करून घ्या. इथे माझं अगदी एखाद पॉइंटने असं आलं होतं तर मी ते कव्हर करून घेतलेलं आहे. शोल्डरच्या साईडने पण व्यवस्थित चेक करून घ्यायचंय. ब्लाऊज अप्रतिम झालेला आहे, फिनिशिंग सुद्धा तुम्ही बघू शकता. तरी अजून आपण इस्त्री केलेली नाहीये. बाहीचं कटिंग मी तुम्हाला दाखवलं नाही अस्तरवरती, कारण ती मेगाबाई होती. मेगाबाई ही प्रॉपर आपण तिरकस धाग्यामध्ये कट केलेली आहे. ती कशी कट करायची मी लवकरच त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल. या पद्धतीने घेतला, मेन फॅब्रिक पासूनच आपल्याला फॅब्रिक डबल करून आणि ही आपल्याला कटिंग करायची असते, परंतु ती तिरकस धाग्यामध्ये कट करायची. मेगा स्लीव्ह ही नेहमी लूज असते, उचकती असते, त्याच्यामुळे तुम्हाला नेहमी मेगाबाईची स्लीव्ह जर तुम्हाला उचकती पाहिजे असेल तर ती नेहमी तिरकस धाग्यामध्ये कट करणं खूप गरजेचं आहे. आणि मी नेहमी बाही जोडताना शोल्डर पासून जोडते, तर तुम्हाला पण शोल्डरच्या सेंटर पासूनच बाही जोडायची, बाईचा शोल्डर सेंटर काढून. ठीक आहे, ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची पण आपण स्लीव्ह ह्या ठिकाणी जोडून घेतले, इंटरलॉक करून घेतलं आणि फायनल आपण आता फिटिंग करतोय. फिटिंग करताना तुम्हाला इथे काय करायचं, या पद्धतीने थोडीशी माझी तिरकस शिलाई झाली या ठिकाणी. ओके, थोडस कानाकोपरे हे आपल्या निघतातच, तर ते आपल्याला काय करायचंय, कट करायचंय. ठीक आहे, जास्त कट करायचं नाही, कारण वरलाग करणार ना त्याच्यामध्ये पण आपलं बऱ्यापैकी फॅब्रिक हे जातं. या ठिकाणी फिटिंग टाकली, कमरेचा चौथा भाग, आर्मोल राऊंडचा दुसरा भाग आणि बाहीचा घेर. आता बाहीचा घेर आपला मेगा स्लीव्ह मध्ये लूज असतो. ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने 2-3 शिलाई टाकून घ्यायच्या आहेत. दुसऱ्या साईडला पण सेम पद्धतीने फिटिंग करायची आहे. नेहमी मी बॅक साईडचं सेंटर काढून या पद्धतीने फिटिंग करत असते. बघा या पद्धतीने ब्लाऊज तयार झालेला आहे आपला. ब्लाऊज कसा झाला ते मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. ओके, परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय. आणि बघा कप टाकून सुद्धा लुक कसा दिसतो ते मी तुम्हाला इथे फायनल दाखवते. गळ्याचा शेप सुद्धा या ठिकाणी कसा झालेला आहे ते मला नक्की सांगा.